नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मंगल परिणय या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राच्या अध्ययनाला सरांनी सुरुवात केली. तसंच सोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत होतं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेले 12 ते 15 वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य, प्रामाणिक आणि अविरत मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रामध्ये वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये त्यांचं मार्गदर्शनाचं अविरत कार्य सुरू आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमात. नमस्कार. मंगल परिणय असा आपला आजचा विषय आहे. परिणय म्हणजे विवाह. बरोबर. विवाह मंगल होण्यासाठी शास्त्रांच्या आधाराच्या माध्यमातून काय करणं आवश्यक असतं? बघा, पत्रिकेमध्ये मंगळ आहे की नाही, दोघांच्याही. आणि अनेकदा असं असतं की एकाला मंगळ आहे आणि एकाला मंगळ नाही, तरी सुद्धा ती पत्रिका जुळवता येते. काही आहेत म्हणजे ज्योतिषशास्त्राचे काही टेक्निकल इक्वेशन्स आहेत जे की सविस्तर आता या कार्यक्रमात सांगणं आपल्याला शक्य नाही. पण म्हणजे मुलाला मंगळ आहे पण मुलीला मंगळ नाही, तरी सुद्धा तो विवाह करता येतो. किंवा मुलीला मंगळ आहे, मुलाला मंगळ नाही, तरी सुद्धा तो विवाह करता येतो. हां, त्यात काहीही कुठलाही उपाय करायची गरज नाही. फक्त पत्रिकेमधले काही इक्वेशन्स असतात ते बघायचे. ते जर असतील तर आपल्याला करता येतं. किंवा मंगळ आहे, मंगळ दोष आहे, तर मंगळ दोषाची शांती करून घ्यावी. तसंच पत्रिकेमध्ये ग्रहण दोष आहे, गुरु राहू, गुरु केतू, तर त्याचं निरसन करून घ्यावं. पत्रिकेमध्ये दोघांचीही बौद्धिक पात्रता, सगळ्यात महत्त्वाचं बौद्धिक आणि शारीरिक पात्रता. बौद्धिक पात्रता जुळली की बाकी पण गोष्टी जुळतात आणि शारीरिक पात्रता जुळली की पुढे संततीसाठी अडचणी येत नाही. त्यामुळे दोघांच्याही पत्रिकेमध्ये मंगळ कसा आहे, शनी कसा आहे आणि सूर्य कसा आहे. त्यातल्या त्यात सूर्य आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर, आणि मंगळ जो आहे तो पण आरोग्याच्या दृष्टीने, रक्त वगैरे, आणि शनी जो आहे तो आपल्या शरीरातले जॉईंट्स आणि हाडं वगैरे यासाठी. तर तिन्ही ग्रहांची दोघांची अनुकूलता किती आहे ती बघून घ्यावी. त्यानंतर हे सगळं बघून पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर त्या दोघांच्याही पत्रिका दोषमुक्त करून घ्यावा. अन्यथा पत्रिका जुळतच नसेल तर मी अनेकांना स्पष्ट नाही म्हणतो. अनेक लोक म्हणतात की तुम्ही या इकडनं बघा, हे बघा, ही पूजा केली तर, किंवा हा उपाय केला तर, किंवा मुलीला पुष्कराज घातला, मुलाला पोळं घातलं. पण कधी कधी पत्रिकेमध्ये म्हणजे अपरिहार्यता असते, तर त्यावेळेस नाहीच जुळत. सहसा आता आपण सांगितलं माझी 10वी पिढी आहे. माझे वडील पण ज्योतिषी आहेत. तर माझा आणि माझ्या वडिलांचा आमचा मॅक्सिमम कल हाच असतो की कुठलंही लग्न जे आहे तर पत्रिके जुळवताना ती पत्रिका जुळवता कशी येईल त्यातल्या त्यात, त्यासाठी काही उपाय करता आले. काही जसं आपण मागे बोललो, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक असे काही उपाय आहेत, ते उपाय करता आले. घरगुती उपाय आहेत. किंवा काही म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने काही असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचं निरसन करता आलं. किंवा आध्यात्मिक आहे काही, की जसं आपण सांगतो की सुदर्शन याग आहे, नवचंडी आहे, मंगळ दोष शांती आहे, कुंभविवाह आहे, जनन दोष आहेत, ह्या ज्या सगळ्या पूजा आहेत, हे असे तिन्ही प्रकारे उपाय करून जर का ती पत्रिका जुळवता येत असेल, किंवा काही आपण रत्न वापरून किंवा कुठली दैनंदिन उपासना करून तो विवाह जुळवता येत असेल तर तोच आमचा कल असतो. पण आता कधी कधी अपरिहार्यता असते तर त्यावेळेस नाहीच म्हणायला लागतं. तर असं जर का सविस्तर बघून पत्रिका व्यवस्थित जुळवून घेतली तर अर्थातच तो विवाह जो आहे तो मंगल परिणय होईल. पत्रिकेवर लग्नाच्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं मंगल परिणय, तर नक्कीच ती यथार्थता जी आहे दोघांच्या लग्नाची ती नक्कीच म्हणजे कृतज्ञ होईल. निश्चितपणे. सर, आपण एक कॉल घेऊया. राजाराम पाटील आहेत इस्लामपूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राजाराम, काय समस्या आहे? फोन डिस्कनेक्ट झालाय. आपण पुन्हा पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. मला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पत्रिकेच्या दृष्टिकोनातून, पत्रिका पाहत असताना किंवा लग्न जुळवत असताना मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमधल्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या आवश्यक बघाव्याच लागतात किंवा त्याला प्रथम स्थान दिलं पाहिजे की या गोष्टी बघाव्याच आणि त्यानंतर पुढे सरकावं? बरोबर. नंबर 1 मंगळ दोष, नंबर 2 नाडी दोष, नंबर 3 मृत्यू षडाष्टक,
नंबर 4 हे काय म्हणतात त्याला, दोघांच्याही पत्रिकेमधलं शनीचं स्थान, सप्तमातला शनी मुलीच्या पत्रिकेत किंवा मुलाच्या पत्रिकेत किंवा एकाच्या पत्रिकेत आहे, एकाच्या पत्रिकेमध्ये नाही. तर ते, आणि हां अजून एक सांगेल की ज्यामध्ये आपण आता मी बोललो मृत्यू षडाष्टक, हो, ऐकायला शब्द तो खूप हे वाटतो की मृत्यू षडाष्टक, आणि त्याबद्दल अनेक समज तर कोणी सांगितलेच नाहीत, पण गैरसमज खूप पसरले आहेत की लग्न मृत्यू षडाष्टक असेल आणि लग्न केलं तर 6 महिन्यात किंवा वर्षभरात दोघांपैकी एकाचा मृत्यू होतो, किंवा दोघांपैकी एकाच्या घरचं कोणीतरी जातं, किंवा त्या मुलाच्या आईवर जातं किंवा मुलीच्या आईवर जातं. असं काहीही नसतं. मृत्यू षडाष्टक जे सांगितलं आहे तर त्यामध्ये मृत्यूचे अनेक प्रकार आहेत. अच्छा. काय, आपण शरीराने मरतो तोच मृत्यू नाही, आपला मानसिक मृत्यू पण होऊ शकतो. आपण आर्थिक संकट आलं तो आर्थिक मृत्यू आहे. कोणाकडे विचारांची बैठक कमी आहे तो वैचारिक मृत्यू आहे. दोघांचा विवाह तुटला तो सुद्धा वैवाहिक मृत्यू आहे. तर त्यामुळे मृत्यू म्हणजे खरंच मरणार आहे हा त्याचा अर्थ नाही. आणि मृत्यू षडाष्टक असताना देखील त्यावर आपण पत्रिकेमध्ये जर का बाकी सगळ्या ग्रहांचं बलाबल योग्य असेल तर मृत्यू षडाष्टक असताना सुद्धा आपण ती पत्रिका जुळवू शकतो. त्यामुळे मृत्यू षडाष्टकाला एवढं घाबरून किंवा त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. कारण अनेक हे झालंय की काही काही मुलांचं तर असं झालं की प्रेमविवाह होता आणि दोघांच्याही पत्रिका जुळतायत, सगळं होत आहे, पण केवळ मृत्यू षडाष्टकामुळे त्यांच्या घरच्यांनी, म्हणजे मुलाच्या घरच्यांनी किंवा मुलीच्या घरच्यांनी किंवा उभयतांच्या घरच्यांनी तो विवाह तोडला. आणि नंतर ती पत्रिका बघतोय तर ती पत्रिका कम्पॅटेबल आहे, त्यात एक छोटासा उपाय करून तो विवाह करता आला असता. दोघांमध्ये जर प्रेम आहे तर खरोखर कोणाचं प्रेम तोडण्यासारखं पातक नाही. बरोबर. पण ते काय म्हणतात त्याला, तज्ज्ञ लोकांचा सल्ला न घेणे आणि काय म्हणतात ओझरतं ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान किंवा काय म्हणतात त्याला, पुस्तकी ज्ञानातनं कोणी शिकलाय त्यांच्याकडनं सल्ला, त्या याच्यात असं ते नुकसान होऊन जातं. तर या पत्रिकेमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या, जे मी सांगितलं, नाडी, मंगळ, मृत्यू षडाष्टक आणि हे शनीचं स्थान, हे सगळं बघावं. आणि सोबतच जनन दोष, म्हणजे नक्षत्र आहे, करण कोणतं आहे, विष्टीकरण आहे, वैधृती योग आहे का किंवा धृती योग आहे का. विशेष करून मुलीच्या पत्रिकेमध्ये वैधृती योग किंवा धृती योग असेल तर वैवाहिक अडचणी येतात. एक तर उशिरा विवाह जुळतो किंवा विवाह जुळून तुटतो किंवा विवाह होऊन तुटतो किंवा विवाहोत्तर सुख मिळत नाही. तर त्यामुळे मुलीच्या पत्रिकेत विशेष करून वैधृती योग किंवा धृती योग असेल तर लवकरात लवकर, काहीही त्याला खूप मोठं असं द्राविडी प्राणायाम करायची काही हे नाही, तर त्याला फक्त एक 2.5-3 तासाची पूजा असते, ती वैधृती योगाची किंवा धृती योगाची शांती करून त्या योगाचं निरसन करून घ्यावं. नक्की सर. कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. तृप्ती जाधव आहेत भायखळा, मुंबई इथून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला तृप्ती, काय समस्या आहे? आपण घ्यावे. पुन्हा हा फोन तांत्रिक पुढचा जो प्रश्न आहे की पत्रिका आपण ज्या वेळेला जुळवत असता दोन्हीकडच्या, त्यावेळेला अनेक समज गैरसमज हे त्यांच्या मनामध्ये सुद्धा असतात किंवा त्यांनी इतर ठिकाणी देखील काही चौकशी केलेली असते किंवा इतर ठिकाणी देखील त्या सगळ्या संदर्भात ते कुठे गेलेले असतात. पण या ठिकाणी ज्या वेळेला ते घेतात त्यावेळेला सजेशन्स जी आपण करत असता ती कशा पद्धतीची असतात? कोणत्या पद्धतीनं आपण या दोन्ही कुटुंबांना समजावून घेऊन हा विवाह योग्य रीतीने कसा पार पडेल त्या संदर्भात आपण काय करत असतो? बघा, मी काय करत असतो की दोघांच्याही पत्रिका ज्या आहेत त्या पहिले इंडिव्हिज्युअल बघतो. त्यातनं लगेच कळून येतं की खरोखर यांची, जसं मी बोललो, वैचारिक आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक ह्या सगळ्या पात्रता जुळतात का. बरोबर. ते बघितलं की लगेच लक्षात येतं. आणि त्यानंतर आपण मॅच मेकिंग केलं की तेव्हा लक्षात येतं की पत्रिका जुळते का, गुण किती जुळतात. अर्थात नेहमी मी सांगतो त्याप्रमाणे गुण एवढं विशेष महत्त्वाचं नाही, पण मंगळ दोष आहे, नाडी दोष आहे, किंवा संतती पुढे लग्नानंतर संततीसाठी योग्य आहे का, मुलामध्ये काही तत्सम काही म्हणजे दोष आहेत का, किंवा मुलीमध्ये काही स्त्रियांचे आजार वगैरे आहेत का, त्यानुसार सल्ला देऊन दोघांची पत्रिका जुळते की नाही, आणि जुळत असेल तर त्यासाठी काय काय उपाय करावे आणि केव्हा करावे. आणि मी कोणालाही उपाय सांगत असताना जेही उपाय सांगतो तर ते मी कधीच त्यांना म्हणत नाही की तुम्ही की लगेच तुम्ही आजच आता 8 दिवसात पुष्कराज घाला आणि लगेच तुम्ही ती नवचंडी पण करा आणि लगेच तुम्ही दत्ताला उपासनेला पण जा. टप्प्याटप्प्याने. आणि काय असतं की खूप अनेकांचं काय असतं, आपण उपाय सांगतो ना तर त्यांना अजून काही उपाय सांगा. मला सांगायला काही नाही, माझ्याकडे भंडार आहे, मी 50 उपाय सांगेल,
पण तुम्ही एकही उपाय करणार नाही. त्यामुळे नेमके उपाय जे आहेत ते सांगितले ना तर ते केल्या सुद्धा जातात. बरोबर. काय परत मी म्हणेल मागे बोलल्यासारखं की माणसाने देव करावं पण देवात गुंतून राहू नये. देवात गुंतून राहायचं असेल तर संसार करायचा नाही, संन्यास घ्यायचा. ठीक आहे, आपण पुढचा कॉल घेऊया. प्रिया शिंदे आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रिया, काय समस्या आहे? बोला. हा, माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला. जन्मतारीख सांगा. जन्मतारीख सांगा. हा, माझी जन्मतारीख आहे 24 डिसेंबर 1989 हम्म. आणि जन्मवेळ आहे 12:10 रात्री का सकाळी? रात्री. आणि मुंबई महाराष्ट्राचा जन्म आहे. ओके, प्रश्न सांगा आता. प्रश्न माझा हा आहे की लग्नाविषयी विचारायचं आहे मला. आणि नोकरी करत होते पण आता सध्या जॉब दिलाय सोडून आणि नेट मार्केटिंगचं करते. तर त्यामध्ये यश आहे का ते विचारायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टॉक मार्केट पण आता सध्या इंटरेस्ट घेते, तर त्यामध्ये यश आहे ते विचारायचं. स्टॉक मार्केट? हो, शेअर मार्केट. शेअर मार्केट, बरं. हो. काय सांगता येईल करिअरच्या दृष्टिकोनातून आणि लग्नाच्या दृष्टिकोनातून? आधी दोन्ही आपण प्रश्न त्यांनी विवाहाबद्दल बोलूया. साधारण पुढल्या वर्षी दिवाळीनंतर विवाहाचे योग आहेत प्रियाच्या पत्रिकेमध्ये. सध्या तरी एक 8 महिने वर्षभर घाई करायला नको. बरं. साधारण दिवाळीच्या एक 3-4 महिन्या आधीपासनं स्थळ पाहायला सुरुवात करावी, जेणेकरून त्या दरम्यान लग्न जुळलं की दिवाळीनंतर विवाह करता येईल. आणि दुसरं आहे, पत्रिकेमध्ये मंगळ खूप चांगला आहे. म्हणजे मी हे म्हणत नाहीये की पत्रिकेत मंगळ दोष आहे. मंगळ नाही आहे प्रियाला. पत्रिकेमध्ये मंगळ स्वराशीत पराक्रमात आहे. त्यामुळे जमिनीशी, रिअल इस्टेटशी संबंधित जर का काही व्यवसाय प्रियानी केला तर तो उत्तम राहील. आणि नोकरी करण्यापेक्षा माझा प्रामाणिक सल्ला असेल की यांनी व्यवसायच करावा. आणि जे ते बोललेत स्टॉक मार्केटबद्दल, शेअर तर त्यामुळे त्याबद्दल मी म्हणेल की ते टाळलेलं बरं. छंद म्हणून करा, व्यवसाय म्हणून करू नका. आणि पोटाचे विकार असतील, बरं, आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल की स्त्रियांचे आजार, पोटाचे विकार, त्यामुळे कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवायचं. आणि पत्रिकेमध्ये पितृदोषाचा स्पर्श आहे, त्यामुळे त्यासाठी सुदर्शन याग हा विधी करून घ्यायचा. आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये एक साधारण 30 सेंटचा हिरा हा सोन्यात घालायचा. अनामिका म्हणजे करंगळी जवळचं बोट. बरोबर. 30 सेंट, 30 कॅरेट नाही तर 30 सेंटचा ओरिजिनल हिरा तो सोन्यामध्ये धारण करावा. आणि दररोज होईल तेवढी गणपतीची उपासना करायची. बरं. आणि दिवाळी 2021 नंतर विवाहाचे योग आहे. परत एकदा सांगेल, पत्रिकेमध्ये मंगळ उत्तम आहे, त्यामुळे जमिनीशी, रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय केला तर तो उत्तम. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन. मंगल परिणय या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या 2 कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी किंवा 2 जीवांना एकत्र आणण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आणि शास्त्रांच्या आधारे या सगळ्या गोष्टींवरती जर आपण काम केलं, मार्गदर्शन घेतलं, तर मला असं वाटतं की निश्चितपणानं हा जो परिणय आहे तो मंगल व्हायला निश्चितपणानं आपल्याला मदत मिळू शकेल. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, पण तुर्तास वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंगल परिणय या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, थोडासा एक वेगळा प्रश्न, आजच्या विषयाला अनुरूप असा नाहीये, थोडासा वेगळा प्रश्न, पण आत्ताच एक मनामध्ये आला म्हणून विचारतोय. आत्ता जसं तुम्ही सांगितलं की पत्रिकेनुसार तुम्ही व्यवसाय सांगता की साधारणतः कोणत्या व्यवसायामध्ये यश असतं, बरोबर, शास्त्रांच्या आधारे. बरोबर. पण समजा असं झालं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये, मग ती भले पुरुष असेल किंवा स्त्री असेल, की ते आत्ता करणारा जो व्यवसाय आहे तो वेगळा आहे आणि पत्रिका काहीतरी त्यांना वेगळाच व्यवसाय करा म्हणून सांगते. तर अशा वेळेला जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट करता? असा प्रसंग माझ्या आयुष्यात आलेला एकदा 3-3.5 वर्षापूर्वी. ती व्यक्ती जी आहे ती ऑइल आणि लोखंडाशी संबंधित प्लांट टाकलेला पुण्यामध्ये. बरं. आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये तो अजिबात फलदायी नव्हता. तर ते मला म्हणाले की तुम्ही काय सांगताय म्हणे मला, मी या बिझनेसच्या भरोशावर, म्हणजे सगळं माझ्या बंगल्यापासून ते माझ्या गाडीपर्यंत सगळं याच्याच भरोशावर आहे. म्हणजे चांगलं आहे, देव करो माझे शब्द खोटे ठरो, मी जे तुम्हाला बोललो की तुम्हाला या बिझनेसमध्ये यश नाही. तर ते मला बोलले की नाही, मला काही असं फारसं तुमचं म्हणणं जे आहे ते असं प्रशस्त वाटत नाहीये. बरं, त्यांनी ऐकलं, म्हणजे मला काही ऐकलं नाही आणि त्यांनी तो बिझनेस सुरू ठेवला. आणि एक साधारण 8-1 महिन्यापूर्वी, म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या आधीचीच गोष्ट आहे, की त्यांना पूर्ण त्यांची जी कंपनी आहे ती पूर्ण सील झाली आणि अक्षरशः 5 लाखाचे सुद्धा वांदे झालेत. बरं.
तर काय असतं, पत्रिका जी आहे ना ती आपल्याला पूर्वसूचना देत असते. डॉक्टर आपल्याला काय म्हणतात की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे, लगेच करायची गरज नाही, पण एक 2 ते 4 महिन्यामध्ये 6 महिन्याच्या आत तुम्ही ऑपरेशन करा. त्यावेळेस तुम्ही म्हणाल माझं पोटच दुखत नाही, तुम्ही काय माझं पोटाचं ऑपरेशन करायला लावताय. आणि नंतर कळतं 6 महिन्यांनी की अपेंडिक्सचं कोंब आहे ते पोटात फुटलं. आणि तेव्हा म्हणजे एक तर 2 पैकी एकच होईल, एक तर माणूस जगेल किंवा मरेल. बरोबर. पण जसं डॉक्टर पूर्वसंकेत पूर्वसूचना देतात तशीच आपली पत्रिका जी आहे ती पण पूर्वसूचना देत असते. तर त्यामुळे मी म्हणेल की ठीक आहे, तुम्ही एक्झिस्टिंग बिझनेस जो आहे तुमचा तो तुमच्या पत्रिकेला अनुकूल नाही आहे. पत्रिकेनुसार मी सांगतोय, मी किंवा कोणी तज्ज्ञ ज्योतिषी जे आहेत, खरोखर अनुभवी आणि प्रॉपर शिकलेले ज्योतिषी आहेत, ते तुम्हाला सांगतायत की नको, तुम्हाला हा उद्योग फलदायी नाही. तर त्यावेळेस तुम्ही काय करा की जो आपला चालू असलेला व्यवसाय आहे तो चालूच ठेवा आणि सोबत 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 दुसरा व्यवसाय पण सुरू करा आणि मग हा पुढलं पाऊल मजबूत करून मागचं पाऊल उचला. काय तर त्यामुळे पत्रिका पाहून पत्रिकेतला सल्ला घेतल्यानंतर तो सल्ला तुम्ही आचरणात आणणार असाल तरच तुम्ही मला पत्रिका दाखवा. अन्यथा माझा यात म्हणजे या प्रोफेशनमध्ये मला नुसतं पैसे कमविणे हा उद्देश नाही. कारण आपण जे सांगतोय, आपण कोणाला जो सल्ला देतोय तो काय म्हणतात आचरणात आणत असेल कोणी तर त्याचा आनंद जास्त आहे. बरोबर. तुम्ही माझ्याकडे पत्रिका बघायला आलात, माझी फी दिली, फी संपली, पैसे संपले, आनंद संपला. पण आज प्रशांत माझ्याकडे पत्रिका दाखवायला आलेत आणि पत्रिका दाखवल्यानंतर मी सांगितलेले उपाय प्रशांतने आचरणात आणले आणि प्रशांत म्हणतायत की नाही, आज जे माझं मुंबईला घर आहे, माझी जी कार आहे आणि जी काही आज माझं स्टेटस आहे, लेव्हल आहे, ती फक्त वासुदेव सत्र्यांमुळे. तर हा आनंद मला म्हणजे हा स्वयंसिद्ध आनंद आहे. हा आनंद जो आहे हा मी स्वतः तयार केलेला आनंद आहे. फी संपली, आनंद संपला, पण मी जेव्हा जेव्हा प्रशांतची गाडी बघेल मला तो वाटेल नाही, आपल्यामुळे झाली. आपल्यामुळे म्हणण्यापेक्षा आपल्या सल्ल्यामुळे झाली. कोणाचं कोणामुळे हे होत नसतं. जीवो जीवस्य जीवनम, प्रत्येक जीव हा एका जीवावर अवलंबून आहे. मी तुमच्यावर आहे, तुम्ही माझ्यावर आहे, बाकी अजून कोणी आपल्यावर आहे. तर त्यामुळे ही साखळी आहे. पण जेव्हा मी बोललो जसं की मी प्रशांतची गाडी बघेल तर तेव्हा तो जो एक आनंद होईल तो त्या मला फी मिळाली तेवढा पण नसेल. नक्की. आणि त्या याच्यात दुसरा अजून माझा स्वार्थ सांगतो की प्रशांत 10 लोकांना, मला कुठे जाहिरात करावी लागणार नाही, प्रशांत 10 लोकांना स्वतःच्या गाडीत बसून माझ्याकडे घेऊन येतील की नाही तुम्ही चला त्या सत्रेंकडे एकदा, कारण मला अनुभव आलेला आहे, माझ्या गाडीत चला. हा माझा स्वार्थ. नक्की. पुढचा फोन कॉल आपण घेऊया. राजाराम पाटील आहेत इस्लामपूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राजाराम, काय समस्या आहे? अक्षय राजाराम पाटील, बोला. 12/9 रोहिणी राजाराम पाटील, जन्मतारीख काय आहे? 12/9 लग्नासाठी बंदी. काय काय? 12/9/1992. 92. जन्मवेळ? जन्मवेळ दुपारी 2:30. 2:30. जन्म ठिकाण? जन्मठिकाण भिलवडी. भिलवडी, कोल्हापूर जिल्हा. कोणाचं काय प्रश्न काय आहे? लग्नासंबंधी विचारायचे आहे. हा. मुलगी द्या. मुलगी आहे का? मुलगी आहे का ही? मुलगी मुलगी. ओके. मुलगी आहे आणि तिच्या लग्नासंदर्भात त्यांना विचारायचं आहे. एक प्रकारे म्हणेल की उशीर झालाय लग्नाला, पण हा उशीर खूप उत्तम. जो उशीर झाला आहे तो खूप चांगला झाला आहे. पत्रिकेमध्ये भरभरून स्त्री दोष आहे आणि मंगळाची पण पत्रिका आहे. त्यामुळे मंगळ असलेलाच मुलगा या मुलीसाठी यांनी बघायला पाहिजे. आणि दुसरं जे आहे, स्त्री दोष असल्यामुळे नवचंडी याग हा विधी करून घ्यायचा आणि उजव्या हाताच्या अनामिकेत एक साधारण 3-3.5 कॅरेटचं पोवळं सोन्यात धारण करायचं. मुलीच्या पत्रिकेमध्ये शनी उत्तम आहे. हिच्या जन्मानंतर हिच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती म्हणजे ओव्हरऑल पूर्ण परिस्थिती जी आहे ती सुधारली असेल आणि खूप चांगल्या ठिकाणी ही जाईल. म्हणजे जे स्थळ असेल ते खूप चांगलं असेल, अपेक्षेपेक्षा चांगलं स्थळ हिला मिळेल. त्यामुळे लेट झालाय ते बरं आहे. पण हिच्याही पत्रिकेमध्ये मी तेच सांगेल, मग प्रियाचं सांगितलं त्याप्रमाणे की पुढल्या वर्षी दिवाळीनंतर विवाहाचे योग आहेत. अर्थात हे 2-3 उपाय जे मी सांगितलेत ते करून घ्यावे आणि दररोज कुलदेवीची उपासना हिने करावी. उपासना ही परत एकदा सांगतोय, मागे पण एका 2-4 कार्यक्रमांमध्ये सांगितलं, पण फोन येतो मला की आम्ही कुलदेवीची उपासना म्हणजे कोणत्या दिवशी उपास करायचा, उपास वेगळा उपासना वेगळी. म्हणजे जी कुठली कुलदेवी असेल तिचं काहीतरी स्तोत्र, श्लोक, आरती याचं रोज भजन किंवा जप हा सकाळी स्नान झाल्यानंतर करावा. बरं सर, आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. खरं तर मला संदेश जो तुम्ही दर कार्यक्रमात देता त्याकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न की विवाह जुळवताना जशी पत्रिका महत्त्वाची असते तशी वास्तू पण महत्त्वाची असते का? नक्कीच.
आपलं जुळवताना म्हणण्यापेक्षा आपण आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी स्थळ बघतो आहे, तर त्याआधी आपण आपल्या घराची जी पूर्ण दिशा जर व्यवस्थित ठेवल्या तर दशा होत नाही. बरोबर. काय म्हणजे मी तर म्हणेल अवदशा पण होत नाही. त्यामुळे आपल्या घराच्या दिशा आणि ते उत्तम करून घ्यावं. आणि वास्तू जर का आपला ज्या मुलाचं लग्न करायचं आहे तो जर का चुकीच्या दिशेला झोपत असेल, तर तुमच्या घरातलं किचन जे आहे ते चुकीच्या दिशेला असेल, घरातल्या तुमची नैऋत्य दिशा जी आहे ती चुकीची असेल, तर त्याचाही परिणाम पूर्ण शरीरावर होतो ना. बरोबर. काय, कारण आपण जसं खातो अन्न तसं होतं मन. चुकीच्या दिशेत तयार झालेलं अन्न ते जर तुम्ही खात असाल तर तुमचं मन पण तसंच होईल. त्यामुळे वास्तू जी आहे ती नक्कीच महत्वाची आहे. आणि आपण आपल्या घराला नुसतं गृह न म्हणता ती पण एक प्रकारचं दैवतच आहे. त्यामुळे यथा देहे तथा देवे, आपल्या शरीराप्रमाणेच वास्तूला सुद्धा आपण सांभाळायचं असतं, महत्व द्यायचं असतं. म्हणून वास्तूमध्ये काही दोष असतील तर ते पण दोष तज्ज्ञांना, जे कोणी चांगले तज्ज्ञ असतील किंवा मला बोलवून ते दोष दूर करून घ्यावेत. निश्चितपणे सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि प्रथेप्रमाणे आपण कार्यक्रमाच्या शेवटी एक संदेश देता ज्याचा उपयोग आपल्या प्रेक्षकांना होत असतो. आजचा संदेश काय आहे? म्हणाल अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीवितः. हे 7 जे आहेत हे सप्त चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बली, व्यास, कृपा, परशुरामश्च, तर हे सगळे 7 सप्त चिरंजीव आहेत. तर त्यामुळे या श्लोकाचा गुरुजींकडनं 12,500 1,00,000 या सव्वाच्या संख्येमध्ये जप करून घ्यावा आणि त्याचं तद्दशांश म्हणजे त्याच्या 10% हवन करून घ्यावं. ज्यांना कोणाला वाटत असेल की आपला विवाहामध्ये अडचणी आहे, त्या नवऱ्यालाही आणि त्या बायकोलाही, बरोबर, तर तेव्हा स्वतः समजून, जसं आपण बरं नसलं की डॉक्टरांकडे जातो तसंच आपल्या दोघांमध्ये पटत नसेल तर आपला विवाह जो आहे तो असा चिरंजीव करायला, चिरकाल टिकवण्यासाठी त्याचा 1.25 प्रमाणात जप करावा आणि त्याच्या तद्दशांश हवन करून घ्यावं. आणि नक्कीच मला 40 ते 60 दिवसात फोन करून अनुभव कळवावा. नक्की. खूप छान असं मार्गदर्शन आणि अतिशय उत्तम असा संदेश कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये. सरांचं मार्गदर्शन हवं असेल, सरांना भेटायचं असेल तर सरांचं ऑनलाईन सशुल्क मार्गदर्शन सध्या सुरू आहे. सरांची ऑफिसेस सुद्धा आहेत, मात्र तत्पूर्वी ती आता कोविडच्या परिस्थितीमुळे सुरू नाही आहेत. पण तुम्ही सरांची या संदर्भात फोनवरती चर्चा करू शकता, बोलू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.